आपण या सगळ्या मुलांचे पालक आहेत. आपल्याला मोठं व्हायचं असेल तर दोन मार्ग आहेत, त्याला नंबर आहेत, 1 नंबर आणि 2 नंबर. 2 नंबरचे मार्ग तुम्हाला माहित आहेत सगळे. 2 नंबरचे धंदे माहित आहेत ना. त्या मार्गाने माणसं मोठी होतात, पण ते ज्या वेगाने वरती जातात त्याच वेगाने खाली येतात. आणि दुसरा मार्ग 1 नंबरचा, तो एक कष्टाचा, मेहनतीचा, अभ्यासाचा. आपला हा 1 नंबर आहे. आणि त्या 1 नंबरच्या माध्यमातून मुलं मोठी व्हायची. आपण ज्या परिस्थितीत आता आहे ना, त्या परिस्थितीत राहायचं नाही आपल्याला, ती परिस्थिती बदलायची. जर आपल्याला त्या परिस्थितीत राहायचं असेल तर मग काही हरकत नाही. परंतु कोणत्याही सामान्यातल्या सामान्य माणसाची इच्छा असते का आपली जी गोरगरिबीची परिस्थिती आहे त्याच्यातून बाहेर निघावं. त्याच्यासाठी आपण मेहनत करतो. मग आपली इच्छा काय असते, आपलं पुढची पिढी आपल्याला सुखी ठेवील, शिकून मोठी होईल, काहीतरी कामधंदा करेल, काहीतरी. आपण सगळं त्याच्यासाठी करतो. ते हे त्यांच्यासाठी जे करतो आपण, त्याला सर्वात मोठा हातभार कोणाचा लागतो माहितीये का? शाळा. आणि शाळेच्या माध्यमातून शाळेला ज्या सुविधा पुरवल्या जातात, त्या सुविधा ज्यांच्या मार्फत पुरवल्या जातात ती आमची माऊली फाउंडेशन आणि ही सगळी दानशूर मंडळी. आता हे जे काही देतात आपल्या शाळेला, त्याच्यातून आपण काय करायचंय, तर आपण त्याचा व्यवस्थित उपयोग करायचा आहे आणि आपल्या मुलांना प्रोत्साहन द्यायचंय. आणि ते जे काही वस्तू देतात आपल्याला, त्या वस्तूंचा नीट उपयोग करणं हे आपलं काम आहे. आता वस्तू जरी शाळेला आली तरी ती वस्तू आमच्या मुख्याध्यापकांची नाहीये, ती निशा मॅडमची नाहीये, ती आहे गावाची. त्याच्यामुळे तिचा सांभाळ करणं हे कोणाचं काम आहे? मग गावाचं आहे. आलं का लक्षात? याचा अर्थ असा नाही का सर आता आम्हाला कार्टून बघायचा का मॅच बघायची, तुम्ही मॅच लावून द्या आम्हाला, असं नाहीये. ती वस्तू तुटली फुटली, तिची रिपेरिंग निघाली, तिला लाईट पुरवणं हे काम कोणाचं? आपलं. मुख्याध्यापकांनी सांगितलं लाईट नाहीये तर आपण लगेच ती व्यवस्था केली पाहिजे. मुख्याध्यापकांनी सांगितलं आपला टीव्ही बिघडलाय, कसाला न्यायचा आहे रिपेरिंगला, त्याच्यामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे, त्याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे. ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या आपण पाळल्या पाहिजेत, तर त्या वस्तूचा उपयोग होईल. नाही तो वस्तू बंद राहिली, लाईट नसल्यामुळे, रिपेरिंग न झाल्यामुळे वस्तू बंद राहिली, ती इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब होणार आहे. त्याचा रिपेरिंगचा सगळा खर्च ग्रामस्थांनी करायचा आहे, हे स्पष्ट सांगतो. कारण ह्या पद्धतीनेच टीव्ही दिले जातात मुलांच्या शिक्षणासाठी, तुमच्या मुलांसाठी. त्याच्यामुळे ती तुमची व्यवस्था तुम्ही करायची. त्याच्यासाठी मुख्याध्यापक किंवा त्या निशा मॅडम यांना विचारायचं नाही. तुम्ही त्या स्वतः वर्गणी काढा, कसंही करा, पण ते तुम्ही त्याचा रिपेरिंगचा सगळा खर्च करायचा आहे. दुसरी गोष्ट अशी, ही जी माणसं येतात ना, यांना काय तुमच्याकडे निवडणुकीला येत नाही, ते त्यांना काय मतं मागायची नाहीत, त्यांना काय तुमच्या एरियामध्ये मतदान घ्यायचं नाही किंवा निवडणूक लढवायची नाही. त्यांचा काही स्वार्थ आहे का? काहीच नाही. तुम्ही ज्यांना मतं देता, तुम्ही ज्यांना निवडून देता, त्यांच्याबद्दल आम्ही काहीच म्हणत नाही, त्यांच्या कामात आम्ही हस्तक्षेप करत नाही. पण आपलं पालक म्हणून, नागरिक म्हणून तिकडं जसं आपण लक्ष घालतो तसं इकडं लक्ष घालणं गरजेचं नाही का आपलं? हे कोणासाठी? आमच्यासाठी नाही, आपल्या मुलांसाठी, आपली परिस्थिती बदलण्यासाठी. ही माणसं पुण्या मुंबईतून येतात, 3-3, 4-4 किलोमीटरचा प्रवास करून येतात, स्वतःचा गाडी खर्च करून येतात. 13-14 हजारचा टीव्ही आणण्यासाठी ना 3 हजारचा खर्च येतो, तो खिशातून करावा लागतो त्यांना. त्यांना काय 100 रुपये कोणी दिले आणि मग ते 50 रुपये स्वतःच्या खिशात टाकतील आणि 50 रुपये आपल्यासाठी देतील, अशातला भाग नाही. आपल्यासारखीच माणसं आहेत, आपण जे खातो तेच ते खातात, वेगळं काहीच नाही. पण त्यांच्यामध्ये दानत आहे, त्यांच्यामध्ये हिंमत आहे दुसऱ्यासाठी करण्याची. मग आपल्यापर्यंत जे येत आहे ते स्वतःची पदरमोड करून जर आपल्यापर्यंत आणतात तर आपलं काय, आपलं म्हणणं काय असलं पाहिजे? सर तुम्ही एवढं केलं, आम्ही तुमच्या बरोबर, तुमच्या पुढे एक पाऊल नाही, तुमच्या सोबत तरी एक पाऊल आम्ही पुढे जाऊ. मग दुरुस्तीच्या बाबी असोत, ह्या सगळ्या बाबी असोत, ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या आपल्या गावकीच्या गोष्टी आहेत. ही शाळा म्हणजे कमाईचं ठिकाण नाहीये. शाळा हे आपल्या पिढी घडवण्याचं ठिकाण आहे. तिथं आपण पालक म्हणून सहभागीच झालं पाहिजे. तिथं स्वतःहून विचारलं पाहिजे, भेरे सर तुम्हाला काय मदत पाहिजे का आमच्याकडून? हे असं केलं तर आपली उन्नती होईल, नाही तर अजूनही 50 वर्ष होणार नाही.
हे मी स्टॅम्प पेपर लिहून देईन तुम्हाला. जोपर्यंत आपली वृत्ती बदलत नाही तोपर्यंत आपली समाजाची परिस्थिती बदलणार नाही. आपण अजूनही त्याच परिस्थितीमध्ये त्याच मनस्थितीमध्ये राहू ना तर आपलं काहीच शक्य नाही. असे 1000 टीव्ही येतील, अशा 1000 मदती येतील, पण आपलीच इच्छा नसेल बदलण्याची तर काहीच नाही. मी सांगितलं नाही एखाद्या मुलाला त्याला सचिन तेंडुलकर बनवीन, त्याचीच इच्छा नाही तर मी काय करू? मी आहे तयार मार्गदर्शन करायला, त्याचीच इच्छा नाही, तो खेळायलाच तयार नाही, तो उभाच राहायला तयार नाही, मी त्याला काय सचिन तेंडुलकर बनवीन? ही परिस्थिती अशी. अनेक माणसं येतील, दानशूर मंडळी द्यायला तयार आहेत, पण आपले घेणाऱ्याचे हात आणि घेणाऱ्याची झोळी तेवढी व्यवस्थित पाहिजे. आपली झोळी जर फाटकी असेल ना त्या मदतीचा काहीच उपयोग नाही. मी जास्त बोलतो, जरा हार्ट टू हार्ट बोलतो, असं जे मनात असतं ना परिस्थिती पाहून तेच बोलतो. तर मी पण तुमच्यासारखाच आहे. आम्ही सगळे गरिबीतूनच वाढलेलो आहे. सरांनी माझी परिस्थिती पाहिलेली आहे. अतिशय गरिबीत शिकलेला पोरगा आहे मी शिकलो, अभ्यास केला, म्हणून आज इथं आहे तुमच्या समोर 2 गोष्टी ज्ञानाच्या बोलतो, मुलांना पण सांगून ठेवतो. ते शिक्षणाचं आपण ज्या वयामध्ये आहोत ना त्या वयामध्ये आपण शिक्षणच घेतलं पाहिजे. वयात चाळे बंद केले पाहिजेत आणि ज्या कामासाठी आपण शाळेमध्ये आहोत ना तेच काम केलं पाहिजे. हेच वय आपलं भविष्य घडवण्याचं आहे. नाही तर पुढे एकदा वय निघून गेलं का विषय संपला. मग आपल्याला नाके शोधावे लागतील, पाण्याच्या बाटल्या विकाव्या लागतील, कुठंतरी काहीतरी नाक्यावर कामाला जावं लागेल. तो विषय नाही. आपल्याला आपली परिस्थिती घडवून घेण्यासाठी, आपल्याला बदलण्यासाठी ही माणसं आहेत. ती माणसं भरघोस मदत देत आहेत आपल्याला, पण आपल्याला त्याचा नीट वापर करता आला नाही, आपण त्याचा नीट वापर करून घेतला नाही तर आपलं भविष्य घडत नाही. आमच्यासारखं व्हायचं असेल थोडंफार, आम्ही काय एवढे मोठे नाही, हिरो नाहीत आणि मोठे महापुरुष नाहीत, पण निदान अशी पॅन्ट, असा शर्ट बऱ्यापैकी 300-400-500 रुपयाचा अशी घालायची जर परिस्थिती आपल्याला करायची असेल तर आपण शिक्षण घेतलं पाहिजे. आणि तुमच्या पालकांनी ती काळजी घेतली पाहिजे का आपलं मूल शाळेत जातंय त्या ठिकाणी आपलं किती सहकार्य देतो आपण, त्याचा विचार केला पाहिजे. ज्या ठिकाणी आता माझी कसाऱ्यातली शाळा आहे, अध्यक्ष स्वतः काम करतो, समितीचे सदस्य स्वतः काम करतात, कार्यक्रम असला तर स्वतः वर्गणी काढतात, शाळेतली एकही वस्तू नेत नाही घरी. ही जेव्हा आपली वृत्ती असते तेव्हा ती शाळा चांगली होते, ती मुलं चांगली होतात. कारण आपण जसे असतो ना तशीच आपली मुलं घडतात. म्हणून आपण जर नीट मार्गाला गेलो तर आपली मुलंही नीट मार्गाला लागतील. म्हणून हा संवाद आहे. तुम्हाला प्रामाणिकपणे हा जो टीव्ही, हे जे साहित्य येत आहे त्याची व्यवस्थित काळजी घ्या. त्याची रिपेरिंग निघाली तर रिपेरिंग करा. त्याचा लाईटचा प्रॉब्लेम आला तर लाईट स्वीकारा. काय बेरेसर पोलवर चढणार नाहीये, तर पोलवर चढणारा त्याला 200-400 रुपये द्यावे लागतात. ते बेरेसरांनीच द्यायचे का? ही मानसिकता कुठून आहे? आपणही केलं पाहिजे ना, आपलाही हातभार लागला पाहिजे. मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करा तर तो टीव्ही चालेल. मुलांचं भवितव्य त्याच्यामधून घडणार आहे. अनेक गोष्टी येतात. आता आपला मराठी परिवार बोर होईल कदाचित, मी काय जास्त बोलत नाही. तर तुम्हाला पालकांना, ग्रामस्थांना प्रामाणिक विनंती आहे माझे शिक्षक म्हणून, का या शाळेच्या विकासासाठी, या शाळेच्या प्रगतीसाठी तुमचा जेवढा हातभार असेल ना तेवढी शाळेची प्रगती. शिक्षक काहीच करू शकत नाही गावकऱ्यांच्या हातभाराशिवाय. तुम्ही जेवढा हातभार लावाल तेवढी शाळा उन्नत होईल, तेवढी शाळेचं नाव निघणार आहे. तर शेवटची विनंती, या वस्तू सांभाळा, या माणसांना जपा, यांची मर्जी सांभाळा. यांची मर्जी सांभाळली तर आपल्याला भरघोस मदत येणार आहे, मदत मिळत राहणार आहे आपल्या मुलांना. आपल्याला म्हणजे मुलांना, ते मुलांसाठीच काम करतात. तर एवढी शेवटची विनंती करून माझे 2 शब्द संपवतो आणि पुढील सूत्र आमच्या बेरे सरांच्या हातात देतो.